गव्हाच्या पिठाची पौष्टिक खारी शंकरपाळी पाहणार आहे। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे। 1 चमचा ओवा टाकून चांगला हातामध्ये क्रश करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये कडकडीत मोहन टाकलेले आहे 2 चमचे आणि ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं। नंतर हाताने ते सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे। आता पीठ इतकं चोळायचं की त्याचं चांगला खारी शंकरपाळी क्रिस्पी होणार। आता त्यानंतर पाण्याने छानपैकी मळून घ्यायचं आणि एक टाईट डो करायचा। आता 15 मिनिटं झाकून ठेवायचं। 15 मिनिटांनी काढल्यानंतर अगदी सॉफ्ट असा आपला डो तयार होतो। एक पोळपट घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पीठ हाताने स्मॅश करून घ्यायचं आणि त्याचे 2 भाग करायचे। आता एक भाग घेऊन पोळपटावर थोडंसं असं पीठ भुरभरायचं आणि लाटून घ्यायचं। आता लाटताना आपण पोळीसारखंच लाटायचं, अगदी चपातीसारखं, आणि पोळपटा इतकी अशी पातळशी अशी चपाती तयार करून घ्यायची आहे। ट्रान्सपरंट पोळी तयार करून घ्यायची आहे। आता त्याच्यावर काय करायचं, 1 चमचा तेल टाकून सगळीकडे पसरवायचं आणि हाताने पण थोडंसं सगळीकडे लावून घ्यायचं। आता ते तेल सगळं लावल्यानंतर त्याच्यावर थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ असतं ते भुरभरायचं। आता हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला क्रिस्पी लेअरवाली खारी शंकरपाळी करायची। त्यानंतर एका साईडनी फोल्ड करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने त्याला दुसरी साईड जॉईन करायची। अशा पद्धतीने त्यालाही वरून तेल लावायचं आणि थोडंसं पीठ असं भुरभरायचं। त्यानंतर परत वरची बाजू आणि खालची बाजू करून स्क्वेअर आकार द्यायचा, त्याला तेल लावायचं आणि पीठ भुरभरायचं आणि अशाच पद्धतीने स्क्वेअरमध्येच लाटून घ्यायचं। आता हे लाटल्यानंतर आतली बाजू जी असते ना, ती आतमध्ये जॉईन केलेली आतली बाजू ठेवायची, त्यालाही तेल लावायचं आणि पीठ लावून एकावर एक असं फोल्ड करून ठेवायचं आणि अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने लाटायचे। आता एवढ्या हलक्या हाताने लाटायचे। आता आपण काय करायचं, एका चाकूने किंवा कट करायचं आणि हे बघा किती भरपूर असे लेअर सुटलेले आहेत। आता त्यानंतर गॅसवर तेल मीडियम फ्लेमवर ठेवून जेवढे मावेल तेवढे शंकरपाळी सोडायची आणि चांगली क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस अशी शंकरपाळी तळून घ्यायची आहेत। आता हा फुल व्हिडिओ तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो पाहू शकता।